नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. यंदा मिरचीचा भाव काय आहे, मिरच्या कोणत्या प्रकारच्या आलेल्या आहेत आणि मसाला सगळा बनवून कुठे मिळणार आहे, तर आपल्या आशापुरा दुकानामध्ये. तर आपलं ठाण्यातलं प्रसिद्ध असं दुकान आहे आणि इथे तुम्हाला ओरिजिनल सगळे मसाले बनवून मिळणार आहेत, ताजे. जास्त करून मालवणी आणि आगरी मसाला तुम्हाला टॉपचा आपला नंबर 1 आहे. आणि आपली कर्नाटक राज्यातून मिरची येते, ते आपले दर काय आहे यंदाचे ते आपण आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, व्हिडिओला लगेचच सुरुवात. ठाण्याला पश्चिमेला तुम्हाला यायचंय. ठाणा स्टेशन पासून तुम्ही चालत आलात पुढे, अगदी सरळ चालत यायचंय. समोर हे बघा ठाणे नगर पोलीस स्टेशन चौकी आहे. इथे पुढे कोपिनेश्वर मंदिर आहे. तर ह्याच बाजूने ही जी आहे ती पूजा गल्ली आहे. ही बघा, इथे तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे. तर इथे आपल्याला जायचंय पुढे. या पूजा गल्लीतून तुम्ही आलात ना, सरळ सरळच जायचंय आणि सरळ पुढे गेल्यानंतर मसाला मार्केट चालू होतं. हे समोरचं जे शेड दिसतंय ते मच्छी मार्केट आहे, महात्मा फुले मंडई. हे बघा, सर्व मार्केटच आहे. तर तिथून चालत आलात समोर, तर पूजा गल्लीच्या समोरचीच गल्ली आहे मसाला मार्केटची आणि तिथेच आपलं दुसऱ्या नंबरचं शॉप आहे. पूजा गल्लीतून आपण सरळ आलो तर ही गल्ली जाते. इथे बघा कांदे बटाट्याचं नारळाचं दुकान आहे आणि पुढे असं सरळ गेलो का मार्केट चालू होतं. आतमध्ये शिरल्यानंतर अगदी दुसरंच दुकान आहे आपल्या आशापुरा स्टोर्स आणि 45 वर्ष जुनं असं आपलं दुकान आहे. इथे तुम्हाला उत्तम प्रतीचे अगदी मसाले दळून मिळणार आहेत, ताजे ताजे. आणि मिरच्या सुद्धा यंदा आलेल्या नुकत्याच. आपल्या ठाणा मार्केटला आल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूने बघा छान अशी दुकानं मांडलेली आहेत आणि मस्त मस्त मिरच्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही कुठेही इथे खरेदी करू शकताय. बघा, संपूर्ण मार्केट तुम्हाला दाखवते. इथे नारळाचं तुम्हाला हवे असतील होलसेलच्या दरात नारळ आहेत त्यांच्याकडे. हे बघा, हे असे बरेच शॉप आहेत तुम्हाला दोन्ही बाजूने, जिथे तुम्हाला हळद वगैरे मसाले सर्व काही खरेदी करता येते. हे बघा, संपूर्ण मार्केट आहे आणि बरीचशी दुकानं आहेत इथे. अगदी तिथपर्यंत तुम्हाला जाता येईल आणि शॉपिंग करता येईल. हे बघा, तर आपण आपलं दुकान तिथे आहे, आपण तिथे जाऊया. तर बघितलं, बरीचशी अशी दुकान आहे मसाल्यांची आणि बरीचशी वर्ष जुनी अशी आहे आणि आपलं सुद्धा हे जुनं दुकान आहे. चला या आतमध्ये. तर प्रवीण सोडा आपल्या सोबत आहेत. नमस्कार. आणि यंदा आपल्याकडे मिरचीचे भाव काय आहेत? यंदा मिरची थोडी महाग आहे. गेल्या वर्षीच्या नवीन मिरची महाग आहे, जुनी मिरची स्वस्त आहे. थोडी महाग आहे. मग आपल्याकडे नवीन मिरची आलेली आहे ना? आपल्याकडे नवीन मिरची आली, नवीन मिरचीचे भाव सांग. बरं, ठीक आहे. आपण सुरुवात करूया, म्हणजे काश्मीरी वगैरे सर्व प्रकारचे आपण दाखवूया. तर ही संकेश्वरी आहे का? हो, हे नेपोलियन संकेश्वर, ओरिजिनल संकेश्वर. एकदम पातळ आणि बारीक आणि चवीला असते. छान ओरिजिनल संकेश्वर असते. बरं, आणि ती तिखटपणा असतो, तिला चव असते आणि चवीला छान असते. तिखट असते थोडीशी, पण चवीला एक नंबर स्वादिष्ट मिरची असते. त्याला संकेश्वर ओरिजिनल नेपोलियन संकेश्वर बोलतो. बरं, आणि रंग नसतो ना तिला? रंग नाहीये, रंगासाठी काश्मीरी थोडी ऑरेंज सारखी असते ना कलर असते. हे पहिला पण संकेश्वरी म्हणतात, हे लाल कलरची. हे आंध्र प्रदेशची संकेश्वरी आहे. ती आपली नेपोलियन महाराष्ट्री ओरिजिनल संकेश्वर बोलतो. बरं, हे आंध्राची संकेश्वरी, हे ओरिजिनल असते. तर त्याला वेगळं, ती एकदम पातळ असते आणि थोडी जाडसर असते. हे पण लाल आहे, तर भरपूर क्वालिटी असते. ही लालसर आहे आणि ती ओरिजिनल. ओरिजिनल ते वेगळा कलर आहे, ऑरेंज कलर. आता ह्याचा काय भाव आहे संध्या? ही यावर्षी चांगली क्वालिटी घेतली तर 480 रुपये. बरं, साधी घेतली 400. बरं. एक संकेश्वर बघितली, ही संकेश्वर बघितली. आता आपण रेशम पट्टी म्हणजे रसगुल्ला मिरची, म्हणजे थोडासा घट करतो मसाला. बरं, याने मसाला घट होतो. त्यासाठी चांगला मसाला बनवायचा मालवणी स्पेशल आगरी, त्याच्यासाठी ह्या खास मिरची आहे. त्यानंतर आपण येतो लवंगी मिरची, लवंगी मिरची लवंगी कोल्हापूरची, म्हणजे एक नंबर लवंगी असते. एकदम लाल आणि तिखट. आणि प्रत्येक मसाल्यामध्ये असते. थोडीशी कलर हे कमी असतो, पण तिखटाला चांगली असते. बरं, एक नंबर तिखट साठी लवंगी टाकायलाच लागते, पण थोडीशी त्याच्या प्रमाण असतो. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आपण मसाल्याला, मालवणला आगरी मसाल्याला कमीत कमी 5 ते 6 मिरचीचा मसाला चांगला असतो आणि त्याचे प्रमाण असतो. आपल्याला कलर पाहिजे त्या हिशोबाने ती मिरची द्यायची. कलर कमी पाहिजे, कमी पाहिजे, कस्टमरला विचारून आम्ही मसाला बनवतो. एकदम चांगलाच मसाला बनवतो. आपला गंटूर पाटणा आहे, ओरिजिनल लाल कलरची. यावर्षी 400 रुपये किलो आहे. डेट काढलेली आणि चांगला कलर आहे. बाकी याच्यात साध्या 300 350 ला भेटते.
आपल्याकडे ओरिजिनल लाल भडक पतनान या वर्षाची नवीन आहे आणि छान क्वालिटी आहे. ह्याच्याने काय चव आणि कलर थोडासा तिखटपणा येतो आणि टेस्टला असते आणि थोडा घट होतो मसाला. दुसरं काय म्हणजे लवंगीच्या ऐवजी घेऊ शकतो. हा लवंगीचे जास्त तिखट असते तेव्हा कमी तिखटला आपण हेही वापरू शकतो. ही पण संकेश्वर आहे बघा आपली. हे संकेश्वर ती आपण 480 वाली बघितली, हे 400 वाली. बरं. हे थोडंसं पिवळं आहे, ती जरा लालसर जास्त होती आणि सगळं वाढलेलीच मिरची असते आपल्या आशापुरामध्ये आणि फिक्स रेट असतो मिरचीचा, जास्त भाव कोण करत नाही. त्यानंतर आपण ही हुबली बेडकी म्हणजे हुबली बेडकी हे म्हणजे लाल कलर आहे. हुबळीची कर्नाटक बेडगी ही पाहिजेच ना मसाला. यावर्षी बेडकीला भाव भरपूर आहे. ही हुबळी बेडकी आता 680 रुपये किलो आहे रेट काढलेली. रेटावाली घेतली 600 550 ला भेटते. आपल्याकडे देठ काढून मिळतो, साफ करून ठेवतो. आता आपण संकेश्वर साधी बघितली, चांगली हुबली बेडकी बघितली. आता अंडीगिरी बेडकी, हुबळी बेडगी आणि अंडीगिरी सगळ्यात महाग असते, काश्मीर सारखा भाव असतो याला. ही मिरची नाही टाकली ना तुमचा मसाला होणारच नाही, होणार पण लाल नाही होणार, काटपटच कलर नाही. बघा कशी कलरची, बघा ही मिरचीची ओळख बघा, एकदम तीड असते आणि लहान साईज असते, एकदम लाल भडक दिसते, एकदम लाल असते. रंग आणि चव येतो याला आणि रंग 1.5 वर्ष 2 वर्ष राहतो याचा. बरं. अन्नीगिरी बेडगी आणि हुबळी बेडगी आणि थोडीशी लाल कलर जास्त अशी असते, थोडीशी लांबट असते लांबट. आणि अन्नीगिरी थोडीशी बुटकी असते आणि एकदम जाड भरलेली चवीला असते. चांगली, चवीला आणि कलरला असते. महत्व कलरचा, म्हणजे कलर वर्षभर टिकून राहतो. 1.5 वर्ष पण राहतो. 1.5-2 वर्ष कलर टिकते. बरं. हुबळीच्या वर्षभर. मग आपल्याकडे किती प्रकारच्या आहेत आता मिरच्या हुबळ्या? बेडकी 4 प्रकारची आहे. साधी बेडकी, हुबली बेडकी, अनिगिरी बेडकी आणि ते साधी पण आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे बजेट रोजच्या वापरायला ती वेगवेगळी असते. बरं. ही ती कोणती आहे आपल्याकडे? ही काश्मीरी मिरची. आता हे तरीला मसाल्याला म्हणजे रंग देणार, रंग खाली तरी म्हणजे लाल कलर तरी पाहिजे ना. मिसलची तरी कशी असते त्याला तरीसाठी हे काश्मीरी युज करतो आपण. बरं. हे झाड असते आणि गिरी सारखी असते पण त्याला झाड असते. बरं. जरा फरक दाखवा दोन्ही मिरच्यातला. हे असते, हे काश्मीरी आहे. त्याच्यात डुप्लिकेट मिरची भरपूर भेटते मार्केटमध्ये, म्हणजे त्याचा कलर येणार नाही, दिसायला सेमच असते. त्याच्यासाठी आपलं दाखवा जरा जवळून कशी आहे. म्हणजे कधी कधी फसलो जातो की काश्मीरी कर्नाटकचीच मिरची पाहिजे, गुजराती मिरची याच्यात अर्धा कमी भाव असते. लोकांचे बोलते आमचा मसाला उतरला, हे झाला ते झाला, त्याच्यामुळेच मसाला उतरतो. काय आपण मिरची कसं असते बघतो. बरोबर. आणि मिरची महाग असते पण ते आपण सीजन मध्ये जुनी मिरची असते 2 वर्षाची अगोदर आईसचा माल, तो सस्ता भेटतो, त्याच्यात मसाला काढा होणार आहे, टिकणार नाही. नवीनच मिरची घ्यायची आणि पार्क करून. आणि ही बेडगी म्हणून काश्मीरी देतात ना. हा, ही अनिगिरी बेडकीला काश्मीर म्हणून विकतात बाजारात. आपल्याला माहित नसते, आपल्याला ते काश्मीरी आहे. काश्मीरी वेगळी असते, बेडकी वेगळी आहे. 2 नंबर क्वालिटी आहे. जशी 1 नंबर वेगळी असते, 2 नंबर तेजा लवंगी आहे, 350 रुपये किलो आहे. सर्वात जास्त तिखटाला जास्त. आणि ही किती कशी किलो? ही 350 रुपये किलो यावर्षी. 350 रुपये किलो. जे चांगली ना ती 400 रुपये. बरं. आणि ही सर्व देठ. आणि ही पण संकेश्वरी आपण जी बघितली ती आहे, नेपोलियन संकेश्वरी बोलतात. नेपोलियन मिरची असते, याला चवीला एवढी लांब आहे चवीला जास्त असते, टेस्टी. म्हणजे कलर न असते, फक्त टेस्ट साठी टाकतात. थोडीशी तिखट असते, बाकी काय एवढं हे मसाल्यासाठी मिक्स केलं तर चवीला असते. बघा, पीळ आहे आणि संकेश्वरी बऱ्याच जणांना वापरतात. ह्याला रंग नसतो पण चव उत्तम असते आणि थोडीशी जास्त महाग आहे ह्या वर्षी. कशी किलो आहे? हे आता 1400 रुपये किलो आहे. 1400 रुपये किलोने आहे. तुम्हाला जास्त कुठे बघायला नाही मिळेल पण आपल्याकडे आहे. तुम्हाला जर डेटा सकट हवी आहे, आपले कस्टमर सांगत ना, म्हणजे या वर्षी आणली आहे ना, तर आपण ठेवत नव्हते. ती जी आंध्र प्रदेशची संकेश्वर ठेवायची, आता या वर्षी ओरिजिनल म्हणजे महाराष्ट्रची आहे, नेपोलियन संकेश्वर. एवढी लांब आहे, बऱ्यापैकी लांब आहे पण उत्तम प्रतीची आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 व्हेरायट्या आहेत, हो की नाही? आणि हे आपण आता बघितलं रसगुल्ला, आणि ही वाली पण बघितली, बेडगी पण बघितली आपण. ही बघा लांबीला आहे. तर बेडगीचा काय दर आहे आपल्याकडे? बेडकी आता यावर्षी हुबली बेडकी 700 रुपये, अनिगिरी 800 रुपये आणि साधी बेडकी 500 रुपये. सर्व मिरच्यांचे भाव कळतायत ते बघा. गेल्या वर्षी खूपच स्वस्त मसाला होत होता आणि बऱ्याच ग्राहकांनी येऊन आपल्याकडे मसाला बनवला, कारण उत्तम त्यांना दर चांगले मिळाले. फिक्स रेट असतो आपल्या, पण फिक्स आणि गरम मसाल्याचा फिक्स रेट असतो, भाव करतच नाही. आणि फिक्स रेट आहेत, पण तुम्हाला ओरिजिनल असं मिळणार आहे, दळून कुठून मिळणार आहे तुम्हाला इथे. आणि मेन म्हणजे आपले ग्राहक आहेत ते खूप समाधानी झाले. गेल्या वर्षी अगदी स्वस्त पण होता आणि आपण भाजण्याची ठेवलंय ना, यावेळी भाजणीचं फ्री ठेवलंय आपण.
फक्त दळायचे पैसे घेऊ आणि मिरची थोडी महाग आहे पण चला तरी आपण ऍडजस्ट करू कसं तरी कस्टमर सांभाळायला म्हणजे लागेल. कितीही किलो मसाला असो 25 किलो 30 किलो भाजून म्हणजे पर केजीला भाजून 30 रुपये आणि दळून 30 रुपये म्हणजे किलोला 60 रुपये आकारले जातात तर 30 रुपये आम्ही पे करणार आहोत प्रत्येक केजीचे भाजण्याचे हे लक्षात ठेवा. अजून आपण व्हेरायटी बघूया या बाजूला इकडे ही ओरिजिनल हा, ही एकदम थोडीशी लाल फडाकांना तिखट असते. अच्छा जास्त प्रमाणात नाही वापरायची. यावर्षी 400 रुपये किलो आहे ओरिजिनल तेजा. बरं साधा तुम्हाला 350 लागलो अजून त्याच्या 300 रुपयाला 250 परत भेटतो. ते आपल्याकडे नसतो आपल्याकडे ओरिजिनलच ठेवतो लावून आणि आणि सर्व ही मिरची कोणती? ओरिजिनल असतात. ही दुसरी बेडकी आहे आपली 480 वाली. 480 हे 480 वाली वाढलेलीच मिरची आहे सर्व वाळलेली. ठेवलेली आहे आपल्याकडे. बरं हे गणटूट पांडी आहे इकडे ती आपण मागे ही बघितली पांडी आहे त्याच्यातला फरक आहे का? त्याचे लाल लाल फरक आहे. म्हणजे जर आपल्याला लवंगी नाही वापरायची तर फक्त पांडी वापरायची. पांडी वापरायची. लवंगी जास्त तिखट असते पाणी ते अर्धी तिखट असते म्हणजे तिखट कमी करायला असेल त्याला आम्ही पाणी टाकून देतो. चवीला संकेश्वर त्याच्यात हे बेडकी थोडी खट व्हायला आपण रसगुल्ला तरीला काश्मीरी बरं त्यानंतर चवीला संकेश्वर कुठली वापरू शकतो. ही बरं. एमपी संकेश्वर आहे ही एमपी संकेश्वर आहे. एमपी आहे ना? ही एमपी ची आहे. ही कशी ही किलो लाल कलरची 400 रुपये साधी 300 350 पर्यंत भेटते. सगळे निवडलेली हा, आणि ही वाळलेली. बोर मिरची आहे का ही आपल्याकडे? बोर मिरची आपल्या तडक्याची मिरची बरं ही बोर असते. ही कशी येणार? हे आपल्या 200 रुपये पाव किलो आहे. सेलम असेल सेलम कुठली बोलतात होलसेल मध्ये 220 आहे 220 रुपये किलो आहे. तुकडी म्हणजे कशी किलो नाही ती? ही 220 रुपये किलो आहे. 220. तुकडी सेलम बोलतो. आपले मसाल्यासाठी. तुकडेली आहे. मसाल्याला पण वापरू हा शकतो. मसाल्याला वापरू शकतो पावडर साठी लग्नाला वगैरे आपण दळून तो वापरू शकतो लग्न वगैरे. बरं आणि दुसरा एक गट्टा हळदी सोरवी गट्टा बोलतात ते मसाल्याचं वापरू शकतो ना असा पण आपण लग्न वगैरे वापरू शकतो. याला पण 220 रुपये होलसेल रेट आहे या वर्षी. आपल्याकडे होलसेल दरच आहे. होलसेल रेट 220 रुपये फिक्स रेट आहे. ही हळद बघा 250 रुपये किलो आहे. हा ही राजापुरी हळद आहे. त्यानंतर आपण सेलम वर येतो. हे 260 आहे 280 आहे. सेलम हळद असते ते पिवळी जास्त होते थोडीशी टाकायला लागते म्हणून ते सेलम त्याच्यासाठी सेलम हळद बोलतात. ते मद्रासची सेलम असते राजापुरी ते सांगलीला होते त्यामुळे ते थोडी महाग असते आणि राजापुरी स्वस्त असते. हे बघा आता याच्यात कसं आहे एकदम पिवळा होतो थोडीशी टाकले ना तर पिवळा कलर होतो त्याच्यात थोडा काळसर येतो. ते सांगली हळद असते म्हणजे थोडीशी टाकली तरी छान कलर कलर आहे. आणि तब्येतीला पण चांगलं आरोग्याला. आणि औषधी आरोग्यासाठी पण ही सेलम चांगली असते. आणि दुसरी आपली ती राजापुरी आहे. बरं तर ही राजापुरी आहे सेलम आहे गट्टा हळद बघितली तुम्हाला भाव सुद्धा कळतायत. गरम मसाल्याचे भाव आपण जाणून घेऊया तर या वर्षी. गरम मसाल्याचा सेम गेल्या वर्षाचाच भाव आहे. काय ते गरम मसाल्यामध्ये आपण म्हणजे गरम मसाल्याचा तोच दर आहे मिरच्यांचा भाव आहे. हे बघा हे रामपत्री पासून स्टार्ट करू आपण. रामपत्री ही रामपत्री याला घट करते आणि चवीला असते चवीला असते. आणि सुगंधासाठी आपली हे जावंत्री असतात. जावंत्री ते एक नंबर मसाल्याचा राजा ह्याला जावंत्री बोलतात. आणि स्माइल बघा याची कशी आहे एक नंबर. हे सगळ्यात महाग असते 50 ते 60 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. म्हणजे मसाल्याचा राजा गरम मसाल्याचा राजा म्हणजे अस्सल जावंत्री. म्हणजे प्रमाणात सगळं टाकायला पाहिजे. टाकायला लागते किलोच्या हिशोबाने मिरचीच्या प्रमाणात त्या हिशोबाने टाकते. त्यानंतर आपण इथे स्टार फुलला स्टार फुल बरं हे बघ हे पण सुगंध एकदम स्माइल छान असते याला मसाल्याची. हे पण मसाल्याला एकदम छान सुगंधी आणि टेस्टी बनवतो. बरोबर ते सगळे मसाले आपल्याला प्रमाणात घ्यायचे असतात. ओरिजिनल मसाले ते बघून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे सगळं प्रमाण ठरलेलं आहे व्यवस्थित आणि जर तुमचं प्रमाण असेल तरी सुद्धा आपण ते करून देणार आहोत. पण कुठेही घ्या मसाला पण तो बघून घ्या की हे कसा क्वालिटी आहे सुगंध कसं आहे त्याचं काय आहे कारण फसले पण जातात त्याच्यामध्ये खूप व्हरायटी असते. 3 क्वालिटी असतात. नकली गरम मसाला सेकंड हँड गरम मसाला आणि ओरिजिनल म्हणून ते उताराचे मसाले सगळे तुम्हाला सेकंड हँड भेटतो. डुप्लिकेट तुम्हाला रोडला भेटतो. बरोबर त्या हिशोबाने आपण धंदा करतो. आता हे बघा लवंग ते कसे आहे लवंग बघा तुम्ही दाणा दाखवा ते आपण उचलून पूर्ण ओरिजिनल असते एकदम एक नंबर क्वालिटी. म्हणजे ती बघून घ्यायची. ही बघा हे वरचं जे आहे कसं आहे संपूर्ण भरलेलं आहे पोकळ नसते काही काही ते वरचं नसतं त्याच्यामध्येच मसाल्याचा तिखटपणा असतो. त्यानंतर आपण दालचिनी हे बघा ओरिजिनल दालचिनी ही आपली नॅचरल केरळची दालचिनी आहे. नाही पालिश नाही काय नाही डायरेक्ट झाडामधून काढून युज करायची. राऊंड वर येते त्याला पालिश असतो. हे बिगर पाहिजे नॅचरल जो आयटम जेवढा होईल तेवढा आपला मसाला औषधी म्हणून खायचा असतो. आपला मसाला म्हणून नाही. लोक आपण किती वर्षापासून हे आपले जुन्या लोकांची देण खसखस कशी असते तेवढं करा. बाकी तुम्ही गेले तर रव्याची खसखस भेटते अर्धी मिक्स. हे ओरिजिनल खसखस आहे हे बघा आणि मिक्सिंग भरपूर येतं
आणि हे कशी मिळणार आपल्याकडे? हे खसखस आता 2000 रुपये किलो होलसेल मध्ये आहे. आता 120 रुपये 50 ग्राम. 50 ग्रॅम. आणि हे कसं 50 ग्रॅम? लवंग कशी? लवंग 80 रुपये 50 ग्राम आहे. जावंत्री आपली आहे 10 ग्रामची 50 आहे. 60 रुपये वाली आहे. तुझी बारीक 50 वाली भेटल. बरं. मिरी 120 रुपये 100 आहे. एकदम झाडी भरलेली आहे बघा. मिरी कशी आहे एकदम चांगली. अजून सस्ती पाहिजे 100 रुपयाला येते. आणि ही कशी 50 ग्रॅम? ही वेलची 180 रुपये 50 ग्राम आहे. थोडी बारीक साईजची आहे. बरं. आणि हे जायफळ आहे 20 रुपयाचे 3 आहे छोटे. बरं. आणि स्टार फुल आहे आपला हे 100 रुपये 50 ग्राम आहे. हे चांगलं अजून 80 रुपये येतो. आणि ही दगड फुल ना? हे दगडफूल कसा असतो ते स्वतःला सुगंध असते. दुसऱ्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यावर ते तो स्वतःचा टेस्ट घेतो. बरं. हा दगडावर एकच जो आहे तो दगडावर होणारा फळ आहे म्हणजे गरम मसाला आहे. बरं. म्हणजे त्याला स्वतःच हे नाही, सगळ्यांमध्ये मिक्स झाल्यावर गरम त्याला. मसाले झाडावर होतात मातीमध्ये. हा दगडावर होणारा एक हे बघा मसाला आहे. बरं. आणि एक नंबर औषधी म्हणून मसाला आहे. याच्यात मिक्स बरं. केला ना स्वतःमध्ये नाहीये. जर मिक्स केला तर त्याचा टेस्ट वाढवतो का. बरं, बरं. त्यानंतर आपण बडी इलायची हे पण छान असते. मोठी एलची मसाल्याची पाहिजे. ही कशी 50 ग्रॅम? 50 ग्राम 150 रुपये 140 आहे 160 आहे. ज्याची क्वालिटी लहान मोठी साईड येत राहते. बरं. दुसरी त्या साईडला आपली 180 वाली आहे 160 वाली आहे. म्हणजे त्याच्यात पण प्रकार आहेत. बारीक बरं. छोटी साईज असतं मोठी महाग असते. आणि ही सुंठ त्यानंतर आहे. आपली सुंठ औषधी गुण मसाला म्हणजे सर्व औषधीच आहे. हे मसाला हे नाही सुंठ पण थोडीशी टाकायला पाहिजे. आता आपण ओरिजिनल मसाल्याची हिंग म्हणजे हिंग हे बघा हे हिरा हिंग आहे आणि हे काळा हिंग आहे. हे फक्त मसाल्यावर ठेवायचं हिंग आहे. काय काय लोक तुम्हाला मसाल्याला खायला देणार हिरा हिंग. त्याची स्माइल सुगंध बघा आलाय मस्त. एक नंबर सुगंध असते. आणि हे महाग असते. हे 10 ग्रामचे कमीत कमी 40 रुपये हे 5 रुपये 10 ग्राम असते. बरं. म्हणजे हेच फसवणूक होतात. गरम मसाला काय काय महाग पडतो पण तिची क्वालिटी वेगळी असते. बरं. म्हणून ते आपण बघून घ्यायचं. हा हिंग ठेवायचा आहे फक्त हे बरं. आणि हा मसाल्यात वापरायचा. वापरायचा आपल्या पोटात जायचा. हा सुगंध दरवळलाय. आणि तो कसा हिंग येणार आपल्याकडे? हा 40 रुपये 10 ग्राम आहे. 180 रुपये यावर्षी 50 ग्राम. ते काय थोड्या प्रमाणात वापरला 20 जातो? ग्राम 1 किलोला 10 ग्राम मिनिमम पाहिजे. पाहिजे. मसाल्याची टेस्ट छान आहे. हे तर फक्त आम्ही ठेवायला देतो वरती उतारायचं हिंग आहे. बरं. त्यानंतर आपल्याकडे मालवणीमध्ये 5 मिरची आणि 25 गरम मसाले कबाब चिनी नाटे सर्व 25 गरम मसाले सुद्धा टाकतो. कस्तुरी मेथी शहाजिरं पण आहे. शहाजिरं, सर्व ओरिजिनल मसाले असतात. 30 मसाले टाकून मसाला बनवतो प्युअर मालवणी. त्यानंतर आपण इंदोरी धने हे बघा धना तर हे धने इंदोरी बारीक असते आणि एकदम सुगंधी असते. आणि त्यानंतर हे थोड्या कसे किलो आहेत ते? हे बारीक धाने यावर्षी 280 आणि हे 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. 160 ला भेटतं आणि 300 ला धाने येईल. बरं. आता येणार बरं. अजून 4-5 क्वालिटी येणार. आता 2च क्वालिटी आली आहे. बरं बरं. त्यानंतर आपण मेथी आहे राई जाडी आहे मसाले. मेथी कशी? मेथी 120 रुपये किलो आहे. राई बरं. 120 रुपये किलो आहे. राई 120 रुपये किलो. राईचे पण प्रकार आहेत ना? राई आणि बारीक पण आहे तडक्याची. हे मसाल्यासाठी जाडी वापरतो. बरं बरं. आणि जे आपलं जिरं आहे बडीशोप आहे 320 आहे. हे 350 रुपये किलो आहे. जेव्हा जाडा घेतला तेवढं महाग असतं. बरं. खोबरं कसं किलो आहे? खोबरं 400 रुपये किलो आहे. राजापुरी खोबरं चांगला. आपल्याकडे राजापुरी जास्त. तर इथे वानगे मामा आहेत. नमस्कार मामा. आणि खूप वर्षापासून आपल्याकडे कामाला आहेत ना? किती वर्ष झाले? 45. आणि काय सांगाल आता मार्केट बद्दल? आमचा मसाला एकदम प्रसिद्ध आहे. म्हणजे चांगला मसाला बनवतो. स्वतः बनवतो मसाले सगळे ताजे. ओके. आणि मामांचे खूप म्हणजे जुने ग्राहक येतात. त्यांची एक ओळख आहे वेगळी अशी वानगे मामा म्हणून. तर इथे आला ते आपल्या शॉप मध्ये भेटणार आणि चांगली माहिती द्या. मामा आपला मसाला कसा मालवणी कसा किलो आहे? आता जरा मिरची वगैरे महाग झाले गरम मसाला वगैरे त्याच्यावर आम्ही 700 रुपये किलो विकतो आता. आणि ह्याच्यात special सगळे मसाला. आपले मसाले आहेत. हो, सगळे आणि आपला मसाले. योगिताच मसाला हा दाखव. योगिता मसाला हा आम्ही 800 रुपये किलो विकतो. आता आणि आता पण सध्या 900 करणार आहे आता. 900 करणार कारण मिरचीचे दर वाढले. मग त्याप्रमाणे मसाला इथे बनतो. हा तुम्हाला जर पावडर स्वरूपात हवा तो 12 महिने मिळणार ना हो, मामा? 12 महिने. तर हे तुम्हाला आहे 800 होता पण आता तो तेवढा वाढलाय कारण मिरची खूप वाढलेली मिरची खूप वाढली. आहे. हा. आणि अजून पण वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. म्हणजे काही अजून मार्केटचं माहित नाही हो ना मामा? हो. आणि हा आपला आपला घाटी मसाला घाटी मसाला कांदा मसाला कांदा लसूण कांदा मसाला. लसूण मसाला. तर हा मसाला आहे. हळद पण तुम्हाला दळलेली हवी असेल ताबडतोब तो आहे. सांबार मसाला आहे. कांदा लसूण मसाला पण आहे ना आपला? कांदा लसूण मसाला हा हवा बघा. लसूण मसाला. तीळ टाकलेला आहे तो सुद्धा आपल्याकडे आहे. हा कसा मामा आपला तीळ? 400 रुपये किलो विकतो. हा 400. आणि हा वाला आपला कांदा लसूण कसा? हा 600 रुपये किलो विकतो. हा 600. हा पण चांगला आहे. कांदा वगैरे आम्ही तळलेला वापरतो. हो.
तर हे सर्व मसाले आहे, तुम्हाला जर रेडीमेड असे हवेत तर हे ताजेच असतात, आमच्याकडे बनतच असतात. मी दररोज बनवतो. तर तुम्ही बघू शकता इथे आमची पॅकेजिंग पण केलेली असते, कारण दुकानदार असतात त्यांना रोजचा हा मसाला जातो. मिसळवाले आपले आहेत ते बाबा मिसळ, भरपूर आमच्याकडे तर भरपूर प्रमाणात आमचा जात असतो मसाला. त्यामुळे तसे पण तुम्हाला हवे तर तसे सुद्धा पावडर स्वरूपातले आहेत. अगदी आपला दूध मसाला पण इथे प्रसिद्ध आहे, जो कोरोनामध्ये खूप फेमस झाला होता ना आपला. तर ते आहे. मामा धन्यवाद, छान माहिती सांगितली. अगदी ओरिजिनल गरम मसाला, म्हणजे याच्यात धन्याचा वापर नाही केलेला. हा 1200 रुपये केजीने आहे. खूप सुगंधित, जरासा तुम्ही हा टाकला तरी एकदम जेवण भन्नाट होणार. हा तुम्ही ऑल मध्ये टाकू शकता, उसळींना, मटणामध्ये, चिकन मध्ये. असा सुगंधित आहे आणि बिना म्हणजे धन्यासोबतचा मसाला सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तसा हा तो 1200 मध्ये आणि हा तो स्पेशल आहे. आणि हा धने वापरून केलेला हा 800 रुपयाने. हा पण गरम मसालेच वापरले, फक्त याच्यात धन्याचा वापर केलाय. त्याला म्हणजे एकदम स्ट्रॉंग मध्ये हा धने विरहित मसाला आहे. एकदम थोडासा टाकलं ना तरी भन्नाट. आम्ही स्वतः हे मसाले वापरतो, जे वापरल्यामुळे आम्हाला पण कळतो कसा स्वाद आहे, आणि तो स्वाद राखला जातो प्रत्येक मसाल्यात. तुमच्याकडे काही लिस्ट असेल तर तुम्ही ती आणू शकता. तुम्हाला कसा मसाला हवाय, तिखट हवाय किंवा साधारण हवं, तसं तुम्हाला सगळं तुमच्या चॉईस प्रमाणे बनवून मिळणार आहे. अगदी चांगले शुद्धतेचे असे सगळे मसाले आपल्या दुकानात आहेत. ते बघा, चांगले निवडलेले असतात, स्वच्छ केलेला हा माल असतो, तो तुमच्यापर्यंत येतो. आणि तुम्हाला अगदी आपल्याकडे लोणची, पापड सगळं काय मिळणार आहे. आणि खोबरं सुद्धा उत्तम क्वालिटीचं असतं. राजापुरी अगदी छान रसरशीत असं आहे. दळलेले कुटलेले मसाले तुम्हाला एनी टाइम मिळणार, ते फ्रेशच असतात. अगदी 4 दिवसामध्ये संपत असतात ताजे मसाले. आणि तुम्हाला गरम मसाले हवे ते सुद्धा तुम्हाला होलसेलच्या रेटमध्येच मिळणार, अगदी उत्तम प्रतीचे. तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. आणि स्कीम म्हणजे काय आहे, ती दरवर्षी असते. अगदी दळण्याचे पैसे तुम्हाला फक्त द्यायचेत आणि कुठल्या म्हणजे भाजण्याचे जे आहे 30 रुपये पर केजी, किती किलो असो, 10 किलो, तर ते आमच्याकडून असणार आहे. तर या आणि नक्की या संधीचा लाभ घ्या. आणि आपले बरेचसे ग्राहक म्हणत आहेत व्हिडिओ कधी येणार, तर आजचा व्हिडिओ केलेला आहे. फ्रेश असा माल आपला आलेला आहे. झाले 2च दिवस, म्हटलं आपल्या ग्राहकांना हे सांगावं की नवीन आलेलं आहे कर्नाटक राज्यातून मिरची, आणि ओरिजिनल अशी आहे. प्रत्येक क्वालिटीमध्ये बघा फरक असतो. तुम्हाला जी हवी ती तुम्ही खरेदी करू शकता. अगदी निवडलेली आहे. तुम्हाला देठ काढलेली किंवा देठाची हवी तर देठाची सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. माहिती सांगण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेला आहे. या मस्त आपल्या मिलमधून तुम्हाला दळून मिळणार. तर कशी वाटली माहिती? आजचा व्हिडिओ असा होता की तो जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता मिरचीचे दर वाढले, यंदा पण आपल्याला मसाला हा लागतो जेवणामध्ये, तर आपण करतच असतो. तर नक्की या, कारण उत्तम क्वालिटीची मिरची असल्यामुळे तो रंग टिकते, चव राहते. असे बरेच तुमचे रिपीट कस्टमर आहेत, बरेच वर्षांपूर्वीचे आहेत ते रिपीट, त्यांच्या पिढ्याने पिढ्या येत आहेत. तुम्ही या आणि नक्की या संधीचा लाभ घ्या. आणि आपल्या दुकानात तुमचं सहर्ष स्वागत आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच परिपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी. या आता भाजून घेत आहेत बघा, इथे अशा प्रकारे तुम्हाला भाजून मिळणार आहे.